हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आता 6 वाजले आहेत, थोडंसं अंधारच आहे आणि फॅनचं फुल फोर्स आहे, त्याच्यामुळे खूप आवाज येत आहे फॅनचा। तर मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट। आणि आज दिवस मुलांची स्कूल नसल्यामुळे लक्षात सुद्धा राहत नाही की आज दिवस कोणता। आज दिवस आहे बुधवार आणि मुलं वगैरे आहेत झोपूनच। मी जस्ट आता चाय आणि पोळी, मला आवडते रात्रीची शिळी पोळी चायबरोबर खायला, तर मी आता ती घेतलेली आहे। चाय बनवलेला आहे, तर ती एन्जॉय करते आणि सोबतच आपला ब्लॉग स्टार्ट करते। थोडासा उजेड निघत आहे, सोबत हे माझी शिळी पोळी आहे, हा चाय आहे मस्तपैकी। मला अशी कडकच पोळी आवडते, म्हणजे बघा अशी शिळी पोळी पण आवडते मला, छान वाटते। तर इथे आता माझी पोळी आणि चाय झालेला आहे पिऊन। त्याचबरोबर आता सकाळचीच वेळ आहे अगदी, आणि चाय वगैरे पिऊन झाला, आज सकाळीच झालं। आणि त्याचबरोबर मग मी रात्रीचे ज्या भाज्या आहेत त्या गरम करायला ठेवल्या आहे। रात्रीचं आहे तिखट वरण आणि सोबत थोडीशी आलू वांग्याची भाजी उरलेली आहे, ती गरम करून घेते। खाऊशी वाटली तर खाऊन घेते, मग नाही केली तर मग उन्हाळ्याचे दिवस आहे, खराब व्हायला पाहते, त्याच्यामुळे सकाळीच गरम करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते, जेवढी भाजी आहे त्याच्यानुसार पाहून। त्याचबरोबर बघा इथे चाय झाला आहे, चायचा गंज आहे। आता अजून मला चाय मांडायचा आहे, तो म्हणजे आयूसाठी। तर आता मी उठली, माझा चाय झाला, मिस्टरांना नंतर चाय दिला। तर हा आहे आता आयूचा चाय। तर आयूलाच खायचं होतं ब्रेड, म्हणजे मी ब्रेड आणलेली होती, छान आहे, चेरीवाली ब्रेड आहे। तर त्याच्यासाठी म्हणून आईला मी मोठा कप दिलेला आणि सोबतच थोडंसं आणखी चाय होतं। तर मग मी म्हटलं चला मी पिऊन घेत थोडंसं, म्हणून मी पण चाय प्यायला बसली, कारण मलाही ॲक्च्युली ब्रेड खायची इच्छा झाली, म्हणून मग मी पण बसली। पण ब्रेड काय खाल्ला नाही, सोबत थोडंसं चाय पिला, अगदी थोडंसंच होता, एक घुटाचा। तर मला चाय तसा एक भरपूर आवडतो, त्याच्यामुळे मग मी त्याच्याबरोबर थोडीशी कंपनी द्यायला म्हणून चाय प्यायला बसली। त्यानंतर मग मी आता शिवणार आहे, ते म्हणजे ब्लाऊजची कटिंग करणार आहे, त्यासाठी म्हणून ते पेपर म्हणजे मी ब्लाऊजचे जे ब्लाऊज आहे ते काढले आणि त्याचबरोबर मापं वगैरे आहे ते लिहून ठेवलेले। आणि दुपारची वेळ आहे, ही मुलं आहे टी व्ही बघत, आयू आहे, आयूला आता सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत, रिझल्ट लागलेला, पास झालेले मुलं आणि सुट्ट्याही लागलेल्या आहेत त्यांना, पण ते आपले आराम करत बसलेले होते। आणि त्याचबरोबर हा आहे सायंकाळचा व्हिडिओ। तर आमच्या घराकडे इकडे लॉन आहे, हे जे तुम्हाला इकडे उजेड जे दिसत आहे ना, हा बघा इथे लॉन आहे, प्लस हॉलसुद्धा आहे। तिथे नाईटला होता कार्यक्रम, पण इथे काय झालेलं, इथे यावेळेस एवढ्या गाड्या लागल्या, एवढ्या की हद नाही। आमच्या घरासमोरून काय कुठे काय, म्हणजे जिकडे तिकडे तुम्हाला बघा गाड्यांची रंते, म्हणजे स्पेशली कारांची रांग। आणि आमचा तर रोड असा आहे की इथून एक कार गेली की दुसरी कार जायला जागा नसते, आणि खालती असा डीप जागा आहे, त्याच्यामुळे पडली तर ती चांगलीच उभी पडेल अशा प्रकारे। आणि या साईडने म्हटलं तर घरं आहेत, तर त्याच्यामुळे इथे लॉनवाल्यांनी इथे काही अशी सुविधा केलेली नाही आहे की जेणेकरून इथे, म्हणजे इथे जागा तर भरपूर आहे गाड्या पार्किंगसाठी, पण मात्र असं डीप आहे, म्हणजे थोडंसं असं गड्ड्यासारखे आहे, तर तिथे माती वगैरे किंवा काही भरलं तर ती जागा चांगली होईल। पण ज्यांचं लॉन आहे त्यांनी काही केलेलं नाही, आणि इथे अचानक एवढ्या गाड्या उभ्या झाल्या, तर त्याच्यामुळे मग आम्ही इथे बसलेलो होतो। आमचं तर टाईम आहे, सायंकाळी जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही थोडंसं बसतो। आम्ही काही जनरली सगळेच जण फिरता येतात आणि इथे बसतात।